वादळी वाऱ्याचा तडाखा, हुलसूरमध्ये पीकेपीएस सोसायटीजवळील भलेमोठे झाड कोसळले. एक दुकान व 5 दुचाकींचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मुसळधार पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यात घरावरील पत्रे उडाले व झाडे उन्मळून पडली. मंगळवारी सायंकाळी हुलसूर परिसरात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली. तालुक्यातील देवनाळ, माचनाळ, गडीगौंडगाव, हालहाल्लाळी आदी गावांसह संपूर्ण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. याच दरम्यान हुलसूर येथील पीकेपीएस सोसायटीजवळील सुमारे दशकभर जुने शिरसीचे भलेमोठे झाड अचानक कोसळले. हे झाड थेट पीकेपीएस सोसायटीच्या छतावर पडल्याने सोसायटीच्या नामफलकाचे नुकसान झाले, तसेच परिसरातील एका दुकानासह 5 दुचाकी झाडाखाली दबल्या गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने ही घटना गर्दीच्या ठिकाणी घडूनही कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड कोसळल्यानंतर काही काळ परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती, तसेच वीजवाहिन्यांवर परिणाम झाल्याने वीजपुरवठाही खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्याचे काम हाती घेतले. या घटनेत शिवकुमार मेहकरे, गुरनाथ बालकुंदे, वीरेश पांचाळ, मोहीन पाशा आणि ताजोदीन मचकुरी यांच्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी दुर्घटना सुदैवाने जीवितहानी टळली. पीकेपीएस सोसायटी परिसर हा नागरिकांची नेहमी वर्दळ असलेला भाग आहे. झाड कोसळले त्यावेळी परिसरात अनेक नागरिक उपस्थित होते. मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. स्टार हुलसूर न्यूज हुलसूर.